तर काय विषय पब्लिक, आज आमच्या साईटवर एक्सकॅव्हेशनचं काम चालू होतं. एक्सकॅव्हेशन म्हणजे आपल्या भाषेत उकरा उकरी. त्या उकरा उकरीतच आपल्या जेसीबीकडं एक पाण्याची पाईपलाईन फुटलेली आणि ती फुटलेली पाईपलाईन जोडण्यासाठी एक नवीनच पद्धत वापरायची चाललेली, जी की मी पहिल्यांदाच बघतोय. एका साध्या पद्धतीनं आणि अगदी कमी खर्चात सुद्धा हा जॉईंट आपण देऊ शकतो. पण ही पाईपलाईन आपली एका बिल्डिंगच्या खाली जाणार आहे, त्यामुळे 0% पण रिस्क न घेता फ्युजन जॉईंट ही पद्धत वापरून 100% लीक प्रूफ जॉईंट देणार आहोत आपण. तसंच तर जॉईंट देण्याची पद्धत अगदी सोपी, पण पावसानंच आपलं काम वाढवून टाकले. तर ही ती मशीन आहे, मला आधी वाटलं वेल्डिंगचीच मशीन आहे. या मशीनीने जॉईंट देते होते की ह्या 2 वायर आहेत ना, ते सॉकेटमध्ये घालते आणि ते गरम होतं आणि त्याने जॉईंट बसतो. त्या मशीनीच्या 2 पिना ह्या सॉकेटमध्ये घालतात. सॉकेटमध्ये कॉईल असते आणि त्याच्या आतमध्ये बॉन्डिंगसाठी जे मटेरियल वापरले ती कॉईल त्याला वितळून टाकते. वितळलेलं मटेरियल त्या 2 जॉईंटच्या मध्ये येऊन बसतं आणि त्यामुळेच आपली पाईप अगदी 100% लीक प्रूफ जॉईंट होती. हाच तो जॉईंटर आहे, त्याची किंमत एवढी आहे की साध्या पद्धतीने आपण जॉईंट द्यायचं म्हटलं तर ह्या एका जॉईंटरच्या किंमतीत आपण 2 पाईपां जॉईंट देऊ शकतो. वेगवेगळ्या जॉईंटरचं वेगवेगळं गरम करण्याचं टायमिंग असतं आणि त्याच गरम करण्याच्या टायमिंग नुसार ते गरम केलं जातं. जे लिहिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त वेळ आपण गरम करू शकत नाही आणि कमी पण वेळ गरम करू शकत नाही त्याला आपण.